नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची संकलित मूल्यमापन एक प्रथम सत्राची मॅथची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 50 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चनसाठी असतील. बघा, प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी आपल्याला हे सर्व प्रश्न विचारले जातील. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. हीच प्रश्न आपण मराठीमधून पाहू. बघा, या ठिकाणी मराठीमधून ही प्रश्न, यांची उत्तरं इंग्लिशमध्ये तुम्ही लिहून ठेवा. लेखी कामासाठी आपल्याला हे सर्व प्रश्न विचारले जातील. काळजीपूर्वक पहा. प्रश्न 3. दिलेली संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. 23 करोड 33 लाख 303. त्यानंतर दिलेली संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. 69 करोड 2,79,506. त्यानंतर बेरीज करायची आहे. सीमध्ये. डीमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे दिलेल्या लेखी उदाहरणात वाचून. ईमध्ये गुणाकाराचं उदाहरण आहे. बघा, तो गुणाकार अशा पद्धतीने करा. एफमध्ये भागाकाराचं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. जीमध्ये वजाबाकी करा. एच या उदाहरणामध्ये दिलेलं उदाहरण अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. 11/125 हे त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर दशांश अपूर्णांकात दिलेली संख्या लिहा. 3.75. क्वेश्चन नंबर 4 बघा. अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिल्याचा 3रा आणि बीचा 1ला. त्यानंतर सी मधलं उदाहरण बघा. या प्रकारे सोडवायचं इथे. 30 मिनिटाचा वेळ लागेल त्याला. डीचा 4था पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5 6 गुणांसाठी. एचा 3रा पर्याय 8,000. बीचा पण 3रा पर्यायला सर्कल करायचं आहे. सीचं क्यूब योग्य पर्याय निवडायचा आहे. 4था पर्याय. डीचा 1ला पर्याय बरोबर आहे. आणि ईचा संख्या दिली बघा 0.008. त्यानंतर 6वा प्रश्न. दिलेला एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे याप्रमाणे. बघा काळजीपूर्वक. आपल्या वहीत लिहून ठेवा. अशीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत. सीमध्ये लेखी उदाहरण दिलेले आहे आणि काही रिकाम्या चौकटी आहेत. त्या ठिकाणी आपल्याला अचूक संख्या टाकायची.
डीचं उदाहरण याप्रमाणे सोडवा. नंतर क्वेश्चन नंबर 7. आकृती बघा, कंसातल्या संख्या पहा आणि त्यानुसार या चौकटींमध्ये अचूक संख्या टाकायची आणि उदाहरण सोडवायचे. प्रश्न 8 बघा, 4 गुणांसाठी. एचा दुसरा पर्याय 8% उत्तर आहे त्याचं. बीचं 880. किंमत काढायची आपल्याला. त्यानंतर 9वं उदाहरण प्रश्न. एचा चौथा पर्याय, अचूक पर्याय आपल्याला निवडायचे त्या उदाहरणात आणि तो पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. बी दिलेलं उदाहरण आपल्याला संख्या चिन्हात लिहायचं आहे. त्यानंतर सी याप्रमाणे सोडवा. दहावा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. ABC चौकटीत अचूक संख्या टाका. त्यानंतर इकडं कारण लिहा, बिकॉज. बघा ते कारण. त्यानंतर 11वा प्रश्न. आकृती काढायची आपल्याला. ए आणि बीमध्ये बघा दोन्ही प्रश्न काळजीपूर्वक आणि आपल्या वहीमध्ये आकृती काढा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची मॅथमॅटिकची प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 1ची उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.